पुढे बातमी पालघरमधून येते। पालघर जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं। नद्यांना पूर आलेल्या अनेक मार्ग सध्या पाण्याखाली गेलेत। आजही पालघरला पावसाचा रेड अलर्ट आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आणि एनडीआरएफच्या टीम जिल्ह्यामध्ये सध्या तळ ठोकू नये सतर्कता बाळगण्यात येते। कुठेही पूर परिस्थिती आली तर एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचणार आहे। सध्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट देण्यात आलाय। नद्यांना पूर आलाय, अनेक मार्ग पाण्याखाली गेलेत। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले। थेट पालघरमधून जाणून घेऊया काय सध्याची स्थिती आहे पालघरमधल्या पावसासंदर्भातली। हर्षद, सतत पाऊस आहे पालघरमध्ये आणि आजही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच पालघरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो। अक्षरशः पावसानं पूर्ण पालघर जिल्हा, किनारपट्टी असेल, ग्रामीण भाग असेल किंवा शहर असेल, पूर्ण झोडपून काढलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पालघरच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे पालघर रेल्वे स्टेशन असेल, सफाळा असेल, केळवा असेल, ह्या सर्व रुळांवर पाणी आल्यामुळं रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। लांब पल्ल्यांच्या गाड्या अडकून पडलेल्या आहेत ठिकठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। त्याचप्रमाणे जो झांझरोळी बंधारा आहे, केळवा जो परिसर, त्यामध्ये बरेच लोक जे ते अडकून पडलेले आहेत। एनडीआरएफची टीम सुद्धा पालघरमध्ये दाखल आहे आणि एनडीआरएफच्या टीमने जवळपास आतापर्यंत 200 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे। त्याचप्रमाणे पालघर शहरातले सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पाऊस आता थोडं पावसाने उसंत घेतली तरी पावसाचा जोर कायम आहे। दिवसभर जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस झालेला आहे। हवामान खात्यानं जो अलर्ट दिला होता त्याच्या अनुषंगाने प्रशासनाने सतर्कता घेण्याचं आवाहन नागरिकांनी केलं होतं। मात्र कुठलीही दुर्घटना घडली नसली तरी मोठ्या प्रमाणात जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे। रात्री सुद्धा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला, त्यामुळे नक्कीच सर्व जे लोक आहेत त्यांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। ठीक, धन्यवाद हर्षद दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी अपडेट्स पालघरमधून आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।